श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या आजच्या या मन शांत करणाऱ्या, मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरं सापडत आहात त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल. स्वामी भक्तांनो, हा संदेश दुर्लक्षित न करता शेवटपर्यंत ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा लगेचच सबस्क्राईब करा आणि स्वामी भक्तांनो, कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ लगेच टाईप करा. कधीकधी आयुष्य आपल्याला प्रश्न विचारत नाही तर थेट आपली परीक्षा घेत असतं. अशा वेळी स्वामींचं नाव मनात आलं की उत्तर शोधायचं धैर्य हळूहळू तयार होतं. स्वतःकडे पाहण्याची नजर बदलली की परिस्थिती तशीच राहूनही मनाचा भार हलका होतो आणि स्वामींचं स्मरण हीच नजर बदलायला मदत करतं. सगळं नियंत्रण आपल्या हातात नसतं हे मान्य केल्यावरच माणूस खंबीर बनतो, कारण तेव्हाच तो जे शक्य नाही ते सुद्धा शक्य करून दाखवतो. स्वामी समर्थांचं नाव मनात असलं की घाई कमी होते आणि घाई कमी झाली की अजिबात निर्णय चुकत नाहीत. कधी आवाज द्यायची गरज नसते, फक्त आतून शांत राहण्याची सवय लागली की आत्मविश्वास आपोआप दिसायला लागतो. स्वतःवर विश्वास नसताना बाहेरचं काहीच उपयोगी पडत नाही आणि स्वामींचं स्मरण मनाला पुन्हा स्वतःशी जोडून देतं. आयुष्याची झुंज देताना थकवा येणं स्वाभाविक आहे, पण थांबून राहणं आवश्यक नाही. आणि हे स्वामींचं नाव मनाला आठवण करून देतं. जिथे अपेक्षा संपतात तिथून प्रयत्न सुरू होतात आणि स्वामींचं स्मरण मनाला त्या प्रयत्नांसाठी तयार करतं. स्वतःच्या वेगावर विश्वास ठेवला की इतरांच्या गतीकडे लक्ष द्यावंसं वाटत नाही आणि ही समज आत्मविश्वासाला खोलवर रुजवते. स्वामी समर्थांचं नाव माणसाला मोठं दाखवत नाही, पण स्वतःला कमी समजणं नक्कीच थांबवतं. मनाला स्थिरता हवी असते. मन स्थिर झालं की शब्द योग्य ठिकाणी येतात, पाऊलं योग्य दिशेने पडतात आणि चुकणंही शिकवण बनतं. ज्या दिवशी स्वतःशी प्रामाणिक राहता आलं त्या दिवशी कुठल्याही परिस्थितीसमोर मान खाली घालावी लागत नाही. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे उद्याची हमी मागणं नाही, तर आज नीट जगण्याचं धाडस आहे हे सांगणं. शेवटी स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज आपल्याला सांगतात की शेवटी तुझ्या आयुष्यात नक्कीच तू सर्व काही चांगलं मिळवणार आहेस. त्यामुळे आजची ही तर सुरुवात आहे, आणखी आयुष्य खूप मोठं आहे. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये ज्या काही गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्या गोष्टी नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एक ना एक दिवस मिळवणारच आहात. त्यामुळे काळजी करूच नका. स्वामी भक्तांनो, स्वामींवर आज विश्वास ठेवून कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, कधीकधी आयुष्य आपल्याला थांबवून विचारतं आता पुढे काय, आणि त्याच क्षणी स्वामींचं नाव मनात आलं की उत्तर लगेच मिळत नाही, पण पुढे जाण्याची तयारी मात्र नक्की होते. स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीत माणूस थकतो, पण स्वामींचं स्मरण आठवण करून देतं की आपली किंमत रोज नव्याने सिद्ध करायची गरज नसते. जेव्हा मनात गोंधळ असतो तेव्हा मोठे सल्ले उपयोगी पडत नाहीत, पण स्वामींचं नाव मनाला थोडा वेळ शांत बसायला शिकवतं आणि त्या शांततेतून योग्य दिशा दिसू लागते. आयुष्य सगळं आपल्या मर्जीने घडत नाही, पण जे घडतं त्याला सामोरं जाण्याची ताकद तयार होत जाते आणि ही ताकदच खरं यश असते. स्वामी समर्थांचं नाव माणसाला असं शिकवतं की हार मानणं सोपं असतं, पण थोडा वेळ अजून थांबून पाहणं हेच खऱ्या आत्मविश्वासाचं लक्षण आहे. कधी स्वतःच्या निर्णयावरच शंका येते, पण स्वामींचं स्मरण मनाला सांगतं की प्रत्येक निर्णय हा परफेक्ट नसतो. काही निर्णय अनुभव बनवण्यासाठीच असतात. जग वेगात धावत असताना
स्वतःचा वेग सांभाळता आला तर माणूस मागे पडत नाही, उलट आतून मजबूत होत जातो. स्वामी समर्थ भक्ताला मोठं स्वप्न दाखवत नाही, पण रोजच्या वास्तवात उभं राहण्याची हिंमत मात्र नक्कीच देतात. जेव्हा मन म्हणतं आता बस झालं, तेव्हा स्वामींचं नाव आतून शांतपणे सांगतं, थोडं अजून पुढे जाऊया. स्वतःवर विश्वास ठेवायला शिकणं म्हणजे भीती नाहीशी होणं, आणि भीती असूनही पुढचं पाऊल टाकलं जाणं. स्वामी समर्थांचं स्मरण मनाला इतकं स्थिर करतं की बाहेरचं काही हल्लं तरी आत काहीच ढासळत नाही. आयुष्य बदलण्यासाठी मोठा क्षण लागतो असं नाही, कधी कधी एक शांत विचार पुरेसा असतो, आणि तो विचार स्वामींच्या नावातूनच उमटतो. शेवटी माणूस हेच शिकतो की आत्मविश्वास म्हणजे सगळं जिंकणं नाही, तर हरल्यानंतरही स्वतःला सोडून न देणं आहे. आयुष्यामध्ये हार जीत हवीच असते, कारण हारल्याशिवाय यशाची, जिंकण्याची किंमत कळत नसते, आणि जिंकल्याशिवाय आपण हरलो याचं दुःखही मिटत नसतं. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या दोन्ही गोष्टींमधून परमेश्वर आपल्याला नेत असतात. सकाळी उठताना मन जड असतं तेव्हा कोणी आपल्याला प्रेरणा देत नाही, पण स्वतःला उठवावं लागतं, आणि अशावेळी स्वामींचं नाव मनात आलं की पाय आपोआप जमिनीवर टेकतात. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या प्रत्येक विचाराने तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात ती प्रत्येक गोष्ट तुमची होणार आहे, त्यामुळे चिंता करू नका. स्वामी भक्तांनो, आज लगेच स्वामींवर विश्वास ठेवून कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. दिवसभर जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली वावरताना माणूस हरत जातो, कारण जबाबदाऱ्या या ओझ्यासारख्या असतात, त्या आपल्याला थकवतात. मात्र रोज जेव्हा माणूस स्वामींचं स्मरण करतो तेव्हा जबाबदाऱ्यासुद्धा हलक्या वाटू लागतात. काही लढाया बाहेरच्या नसतात, त्या मनातच चालू असतात, आणि त्या जिंकायला जोर लागत नाही, फक्त स्वतःवरचा विश्वास टिकवावा लागतो. जेव्हा सगळं आपल्यावर अवलंबून असल्यासारखं वाटतं तेव्हा चूक होण्याची भीती वाढते, पण स्वामींचं नाव मनाला आठवण करून देतं की आपण एकट्याने सगळं व्हायचं नसतं. आयुष्य पुढे चालू असतं, आपली तयारी असो वा नसो, आणि म्हणूनच स्वतःला थोडं मजबूत ठेवणं हाच सगळ्यात सुरक्षित मार्ग असतो. स्वतःची तुलना इतरांशी करत बसलो तर मन कधीच समाधानी होत नाही, पण स्वामींचं स्मरण मनाला सांगतं की आपला मार्ग वेगळा आहे आणि तेच ठीक आहे. कधी वाटतं की आपण खूप मागे पडलो आहोत, पण प्रत्यक्षात आपण फक्त आपल्या वेळेने चाललोय, आणि हे स्वीकारणं आत्मविश्वास वाढवतं. स्वामी समर्थ भक्ताला जास्त बोलायला शिकवत नाहीत, पण गरज पडेल तेव्हा ठाम उभं राहायला नक्की शिकवतात. मन शांत झालं की परिस्थिती बदलते असं नाही, पण परिस्थितीला पाहण्याची ताकद मात्र नक्कीच बदलते, आणि तेच खरं भक्ताचं सामर्थ्य आहे. जेव्हा काहीच नियंत्रणात नसतं तेव्हा नियंत्रण ठेवण्याची गरजही सुटते, आणि त्या क्षणी मन हलकं होतं. स्वामींचं नाव मनात असलं की अपेक्षा कमी होतात, आणि अपेक्षा कमी झाल्या की आत्मविश्वास नैसर्गिकपणे वाढतो. आपण रोज थोडं थोडं सावरत राहिलो तर मोठं कोसळणं टळतं, आणि ही सवयच माणसाला टिकवून ठेवते. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आयुष्य बदलण्यासाठी मोठं काहीतरी करण्याची गरज नाही, फक्त शांतपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये अनेक चिंता आपल्याला सतावत असतात. काय करावं, कसं करावं, कधी कधी काहीच समजत नाही, परंतु जेव्हा स्वामींचं स्मरण आपण करतो, शांत राहतो, तेव्हा जीवनामध्ये नक्कीच कुठला ना कुठला मार्ग आपल्याला दिसत असतो. जेव्हा आपण मार्ग शोधत असतो तेव्हा मार्ग नक्कीच सापडतो, कारण जो प्रयत्न करतो त्याच्या प्रयत्नाला परमेश्वर नक्कीच यश देत असतात. स्वामी भक्तांनो, जीवनात खऱ्या मनाने केले जाणारे प्रामाणिक प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरतात, कारण प्रामाणिक प्रयत्नांना परमेश्वर हे नक्कीच यश देत असतात. ज्या भक्ताला आयुष्यामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागला, जो भक्त नेहमी प्रामाणिक वागला
जीवनामध्ये कधीच वाईट मार्गाने गेला नाही. त्या भक्ताच्या जीवनात खूप समस्या आल्या, कारण त्याने सत्याचा मार्ग निवडला होता. जो भक्त खरोखर सत्याच्या मार्गाने चालेल त्याच्या जीवनामध्ये नक्कीच समस्या येतील, कारण सत्याचा मार्ग हा खडतर असतो. परंतु जेव्हा आयुष्य सत्याच्या मार्गावर चालत असतं तेव्हा अनेक ठिकाणी अशा काही स्वामींच्या चमत्कारिक घटना आपल्या जीवनामध्ये घडत असतात, ज्यामुळे आपलं जीवन हळूहळू सुखी होत जातं. स्वामी भक्तांनो, तुम्हाला अजूनही वाटत असेल की अनेक लोक चुकीच्या मार्गाने पैसे मिळवतात तरी ते सुखी समाधानी आहेत, परंतु असं अजिबात नाही. वेळोवेळी त्यांनाही प्रत्येक गोष्टीचा अनुभव येईल की जो माणूस चुकला शेवटी तो परमेश्वराला शरण गेलाच, कारण परमेश्वर कधीच चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांचं समर्थन करत नाहीत. स्वामी भक्तांनो, परमेश्वर प्रत्येकाला योग्य वेळी धडा शिकवत असतात. जीवनामध्ये ज्याने ज्याने वाईट कामं केले आहे, ज्याने ज्याने दुसऱ्यांना त्रास दिला आहे, त्या प्रत्येकाचा हिशोब होणार आहे, कारण परमेश्वराच्या दरबारामध्ये प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवलेला असतो. जर आपल्याला असं वाटत असेल की मी चुकी करून मला कोणी बघत नसेल, परंतु परमेश्वराकडे प्रत्येक गोष्टीचा हिशोब असतो. तुम्ही एखाद्याला मदत केली असेल, ती कुणी पाहिली नसेल, मात्र ती मदत परमेश्वराने तर पाहिली आहे. म्हणून कुणी पाहू अगर ना बघू, परंतु परमेश्वर हे नेहमी बघत असतात. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रत्येक वळणावर स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये चांगल्या घटना घडणार आहेत. फक्त स्वामींवर मनापासून विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला योग्य ते देत असतात तेव्हा तेव्हा आपण ते आनंदानं स्वीकारायचं असतं. नेहमी परमेश्वराकडे तक्रार करायची नसते. कधीकधी आपल्या जीवनातून काही गोष्टी मागे निसटून जातात, परंतु ते निसटणंसुद्धा गरजेचं असतं, कारण काही गोष्टी मागेच ठेवलेल्या बऱ्या. पुढे जाऊन ते आपल्याला त्रास करणाऱ्या असतात. म्हणून काही गोष्टी योग्य वेळ आल्यानंतर आपल्या हातून निसटत असतात. स्वामी भक्तांनो, प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही सकारात्मक कारण असतं. ते कारण जर आपण शोधलं तर आपल्याला दुःख होणारच नाही. आयुष्यामधून अनेक वेळा आपल्या प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जात असतात. ज्यांची साथ आपल्याला हवी असते त्यांची साथ आपल्याला मिळत नसते. तेव्हा परमेश्वर आपल्याला त्या व्यक्ती का गेल्या, त्या व्यक्ती जाण्याचं कारण काय, हे सर्व काही योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला सांगतच असतात. म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वामींच्या कृपेने आपल्याला मिळेल. आपण फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघावी. जे जीवन आपण जगत आहोत, जो रोजचा दिवस आपण घालवत आहोत, तो योग्य वेळेने घालवायचा, योग्य दिशेने जाईल असा प्रयत्न करायचा. स्वामी भक्तांनो, येणारा प्रत्येक दिवस तुमच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येऊ अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहे. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये जेव्हा जेव्हा परमेश्वराची गरज तुम्हाला लाभेल तेव्हा परमेश्वर वेळोवेळी तुम्हाला मदत करतील. तुम्ही फक्त तुमचं कार्य हे चांगल्या मनाने पार पाडा. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये अनेकांना अनेक अडचणी आल्या असतील, पण अनेक जण त्या अडचणींना मात करून पुढे निघून गेले. तुम्हीही त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. अनेक मोठ्या मोठ्या अडचणींवर आपण मात करू शकतो असा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये असू द्या. स्वामी भक्तांनो, जेव्हा जेव्हा आपल्याला स्वामींची प्रेरणा हवी असेल तेव्हा तेव्हा स्वामींचा संदेश ऐकत राहा. स्वामींच्या संदेशाने तुम्हाला जीवनामध्ये प्रेरणा मिळेल. जीवनात कसं घडवायचं, स्वतःला कसं सावरायचं, हे सर्व काही तुम्हाला स्वामींच्या संदेशातून मिळेल. स्वामी भक्तांनो, अनेक लोक वाईट सल्ला देतील, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण योग्य मार्गाने चालायचं. अनेक जण तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करतील, अनेक जण मागे खेचण्याचा प्रयत्न करतील, मात्र तुम्ही त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून आपले प्रयत्न सुरू ठेवायचे. समोरच्याने आपलं काहीतरी वाईट केलं आहे म्हणून आपण त्याचं वाईट करायचं असं कधीच करू नका. बदला घेण्याचा जो काही तुमचा दृष्टिकोन असेल तो आत्ताच सोडून द्या आणि फक्त शांततेचा मार्ग निवडा. ज्याला ज्याचे त्याचे कर्म ज्याच्या त्याच्या पद्धतीने करू द्या. आपण मात्र आपले कर्म चांगले ठेवा. समोरचा आपलं वाईट करतोय म्हणून आपण त्याचं काहीतरी वाईट करायचं, आपण त्याची काहीतरी खोड काढायची, हे अजिबातही जीवनामध्ये करू नका, कारण परमेश्वराला तथापि या गोष्टी मान्य नाही. स्वामी महाराज कधीच अशा गोष्टी मान्य करू शकत नाही. स्वामी भक्तांनो, दुसरा जसा वागेल ते त्याचे कर्म आहेत, आपण कसं वागतो हे आपले कर्म आहेत आणि चांगल्या कर्मांचं फळ चांगलं आणि वाईट कर्मांचं फळ वाईटच मिळतं, हेही तुम्हाला माहीतच आहे.
स्वामी भक्तांनो, या संदेशामधून तुम्हाला खूप साऱ्या चांगल्या प्रेरणा मिळतील. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सुख समृद्धी भरभराट येईल. स्वामींच्या कृपेने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सर्व काही चांगल्या गोष्टी घडतील. आजचा संदेश तुमच्या कल्याणासाठीच पाठवला गेला होता. हा संदेश ज्या भक्तांनी मनापासून शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.